पुढची राजकीय गोट्यातून महत्त्वाची अपडेट। राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या प्रकरणात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे हे खंडणी प्रकरणात गुन्हेगार नाहीत हे मी 100% खात्रीनं सांगतो असं वक्तव्य केलं। आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख महंत नामदेव शास्त्री यांची आज भेट घेणार आहेत। धनंजय देशमुख मस्साजोग गावातून भगवानगडावर जाण्यासाठी सुद्धा निघालेले आहेत। महंत नामदेव शास्त्री या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील काही पुरावे धनंजय देशमुख हे सादर करणार अशी माहिती सुद्धा समोर येते आहे। आणि हे पुरावे दिल्यानंतर खरे तर नामदेव शास्त्री यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे भगवानगडावर सध्या जाण्यासाठी निघालेले आहेत। आज धनंजय देशमुख काही पुरावे सुद्धा नामदेव शास्त्री यांच्याकडे सादर करतील। त्यानंतर नामदेव शास्त्री यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांची भगवानगडावर जाऊन भेट घेतलेली होती आणि त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिलेला होता। खंडणी प्रकरणात ते गुन्हेगार नाहीत असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापलेलं होतं। अनेक विरोध सुद्धा या संदर्भात केले जात होते। आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा भगवानगडावर जात आहेत। ते नामदेव शास्त्री यांची भेट घेतील। या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। सोबतच मिळालेल्या माहितीनुसार काही पुरावे हे धनंजय देशमुख नामदेव शास्त्री यांच्याकडे सादर करतील आणि त्यानंतर नामदेव शास्त्री यांची भूमिका काय असेल, त्यांच्याकडून नेमकं काय म्हटलं जाईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। खरं तर संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यांच्या हत्येनंतर राज्यात खरं तर वातावरण ढवळून निघालेलं आहे। अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि त्यामध्ये खरं तर ही भेट महत्त्वाची मानली जाते। तर भगवानगडावरून आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, सध्याची अपडेट की सध्या धनंजय देशमुख निघालेले आहेत भगवानगडावर येण्यासाठी, भगवानगडावर सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? गौरी, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी अशा पद्धतीने हे पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण जो भगवानगड आहे त्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। महंत एका कार्यक्रमानिमित्त शेजारील गावामध्ये गेलेले आहेत, तिथे धार्मिक कार्यक्रम नियोजित आहेत, ते आटोपून महंत या ठिकाणी येणार आहेत गडावरती आणि त्यानंतर त्याच दरम्यान संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी गडावरती दर्शन घेतल्यानंतर देणगी देखील देणार आहे देशमुख कुटुंबीय या ठिकाणी गडावरती, अशी माहिती आहे। आणि थोड्याच वेळात या ठिकाणी नामदेव महाराज शास्त्री येतील आणि त्याचबरोबर देशमुख कुटुंबीय देखील या ठिकाणी येणार आहेत आणि दोघांची या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर मग भेट होईल आणि त्यानंतर चर्चा होणार। आपण पाहिलं की देशमुख कुटुंबाने सांगितलेलं आहे, आम्ही जे काही खंडणी प्रकरणातले आणि हत्या प्रकरणातले जे काही पुरावे आहे आम्ही हे महंतांना देणार आहोत आणि महंतांना पुरावे दिल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे न्याय मागणार आहोत। न्यायाची अपेक्षा आम्हाला महंताकडून आहे, त्यामुळे आम्ही महंतांची भेट घेण्यासाठी चाललो आहेत असं देखील त्यांनी म्हणालेले आहे। ना थोड्याच वेळात आता या ठिकाणी देशमुख कुटुंब देखील येणार आहे आणि महंत देखील कार्यक्रम आटोपून गडावर येतील आणि त्यानंतर या ठिकाणी ही दोघांमध्ये चर्चा होणार आहे, संवाद होणार आहे आणि त्यानंतर नेमकं महंत नामदेव महाराज शास्त्री काय भूमिका घेणार आहेत, त्याचबरोबर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय पुढची काय भूमिका घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास जर आपण पाहिलं तर कुठले अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अशा पद्धतीने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आता या गडावर लावण्यात आलेला आहे। गौरी, हो नक्कीच सचिन, भगवानगडावरची आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी सध्या पोलिसांचा बंदोबस्त आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस त्या ठिकाणी तैनात आहेत। सचिन, या सर्व भेटीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।